नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलेले अंधेरीतील डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी जानवी दोघेही बेपत्ता झालेत। चितळे दाम्पत्य आणि 60 जणांचा ग्रुप कैलास मानसरोवर फिरण्यासाठी गेले होते। यामध्ये बहुतांश पर्यटक सर्जन आणि मोठे डॉक्टर आहेत। अंधेरी आणि विलेपार्ले या परिसरातूनच हे सर्व 60 जण गेले होते। अंधेरी पूर्वेत देवदेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे इमारतीमध्ये मिलिंद चितळे राहतात। डॉक्टर मिलिंद चितळेंसोबत या इमारतीमध्ये राहणारे पाठक पती पत्नी हेही त्यांच्यासोबत गेले होते। याच इमारतीचे 4 सदस्य नेपाळमध्ये हरवल्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। डॉक्टर मिलिंद चितळे यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे पाठक फॅमिली देखील त्यांच्यासोबत गेले होते। या सगळ्यांशी सध्या कुठलाही संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। तर मला काही माहित नव्हतं, आताच मला काय कळलं का रात्री आम्हाला कळलं काय डॉक्टर असे हरवले असं आम्हाला कळलं। आम्हाला धसका खूप बसलेला आहे। विनंती म्हणजे आम्ही म्हणतो सरकारने त्याने शोधून काढायचं एवढंच आमची अपेक्षा आहे। खूप आज मग माझी तब्येत बिघडली बघ। आज माझे मिस्टरला आम्ही बोलतो, रात्रीच मी बोलते आता मला सांगतो हो डॉक्टर असं झालं। मला काय सांगते एकदम आम्हाला धसका बसला। आज माझं फॅमिली हा डॉक्टर आज मला खूप आजारी होते, हेच म्हटलं औषध पाणी घ्या हे बोलायचे। एवढं चांगलं होतं डॉक्टर। आम्ही एवढं प्रार्थना करते म्हणजे सुखी प्रमाणे येऊ दे इकडे, एवढंच माझं म्हणणं। तर कैलास मानसरोवरमध्ये सध्या सापडत नसलेल्या किंवा त्यांच्याशी संपर्क होत नसलेल्या मुंबईतल्या 60 पर्यटकांना शोधण्यासाठी शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेलांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आमदार मुर्जी पटेल यांच्या अंधेरी मतदारसंघातील 4 जण नेपाळमध्ये बेपत्ता झालेत। यामध्ये डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी आणि पाठक परिवार हे अंधेरी मतदारसंघातले आहेत। डॉक्टर मिलिंद चितळे प्रत्येक वर्षी ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी जात असतात, मात्र यावेळी ते नेपाळमध्ये गेले आणि त्यानंतर आता त्यांचा संपर्क तुटलेला आहे। मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांशीही महाराष्ट्र शासनाशी संपर्क केलेला आहे। महाराष्ट्र शासन सेंट्रल गव्हर्नमेंटशी संपर्क करून नेपाळ सरकारशी संपर्क चालू आहे। आज 60 लोक अंधेरीच्या जवळपासचेच आहे आणि प्रत्येक वर्षी ते जात असतात। अशी दुर्घटना माझ्या मतदार क्षेत्रात घडलेली आहे, त्याचं आम्हा सर्वांना दुःख आहे आणि आम्ही सतत पाठपुरावा करून एकनाथ शिंदे साहेब नेपाळ सरकारशी बोलतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलत आहे। लवकरात लवकर ते आम्हाला शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या कल्याण डोंबिवलीमधल्या 3 पर्यटकांचा गेल्या 3 दिवसांपासून संपर्क तुटलाय। कल्याण पश्चिमेतील संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी नलिनी पाटील तसेच डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान पाटील दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीतील शेजाऱ्यांनी या घटनेचा मोठा धक्का बसला असून त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी शेजाऱ्यांनी भावनिक आवाहन केलंय। आम्हाला सांगून गेले होते की 23 तारखेला आम्ही बाहेर जाणार आहे, मानसरोवर म्हणजे कैलास मानसरोवर तिकडे जाणार आहे। मग 3 तारखेला परत येतो म्हणून। मग आता एक काल ते तिकडे काय झालं ते आता बाढ आली त्याच्यामुळे आता सगळे लोक बोलतायत की कुठं बेपत्ता आहेत म्हणून। पक्क काय माहिती नाही, पण सकाळी 6:30ला एक खबर अपडेट आली होती त्यांची की आमची बस आता निघाली म्हणून, असं त्यांच्या तिकडच्या ग्रुपची। नलिनी पाटीलच्या मिस्टरांचा भाऊ, मोठा भाऊ, तर त्यांच्याही संपर्क साधला। मग तो बोला ठीक आहे, तलाठीला मी नंबर दिला। मग त्याच्याकडे त्यांच्या मुलाचा नंबर घेतला, तो अमेरिकेला आहे, त्याचा नंबर साधला। मग त्याला फोन लावला तर त्याला नाही लागला, त्याच्या होणाऱ्या मिसेसला लागला। ते सांगितलं की म्हणे ते तिथून निघाले काठमांडूला, त्यांच्या मावशीचा मुलगा आणि त्यांचा मुलगा काठमांडू निघाले विमानाने त्यांना शोधण्यासाठी। कैलास मानसरोवर यात्रेसाठी नागपुरातून गेलेले राजेश अवचट आणि त्यांच्यासोबतचे सर्व यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या पत्नी रोशनी अवचट यांनी दिली आहे। नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कुटुंबियांमध्ये काही काळ चिंतेचं वातावरण होतं, मात्र राजेश अवचट यांच्याशी संपर्क झाल्यानंतर ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय। राजेश अवचट हे 16 ऑगस्ट रोजी नागपुरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाले होते। महापुराच्या वेळी ते पूर आलेल्या भागापासून काही किलोमीटर अंतरावर असल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली होती, मात्र त्यांच्यासोबत असलेले सर्व यात्रेकरू सुरक्षित असून ते परतीच्या प्रवासाला निघाले आहेत अशी माहिती समजते। परतीला पण ते खूप सेफ आहे। हा जो हादसा झाला याच्या नंतर पण ते सेफ आहेत, काहीही त्यांना त्याचा धक्का लागलेला नाही आहे।
त्यांचा आता प्रवास सुरू आहे भारतामध्ये परत येण्याचा. तो पण सुखरूपच होतोय असं माझं आज सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं.